क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगाव शहरातील फुले मार्केट येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले। यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, नगरसेवक निलेश तायडे, नगरसेवक अनिल अडकमोल, सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते नंदू महाजन, सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप धंडोरे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाडे, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बिराडे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। आज दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा। खरं राष्ट्रीय पुरुषांचं योगदान आमच्या देशासाठी खूप राहिलेलं आहे। आज आम्ही जयंती बनवत असताना कदाचित आम्हाला चौकाला नाव देणं, जयंती बनवणं, महामार्गाला नाव देणं हे खूप सोपं आहे, पण त्यांच्या विचारावरती चालणं खूप कठीण कार्य आहे। आणि मला वाटतं आज या निमित्ताने त्यांचे जे विचार होते त्या विचाराच्या कार्याला आपण मानवंदना करूया आणि त्या कार्यावरती आपण चालण्याचा संकल्प करूया। आज 200वी जयंती आज आपण बनवतोय। मी सर्वांना आवाहन करेल की आज आपण एक 200 झाडं पर्यावरणासाठी लावण्याचा संकल्प करून आपण 200 झाडं लावून, मला वाटतं एक पेड़ माँ के नाम, सर्वांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून नक्की पर्यावरणासाठी मदत होईल हा संकल्प करूया। याच खरं आपण जयंती बनवण्याच्या शुभेच्छा होती। काय सांगणार, आज क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करण्यात आलेलं आहे। सर्वात प्रथम क्रांतीज्योती फुले महात्मा फुलेजी यांना नमन करते आणि सर्वांना महात्मा ज्योती फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप जळगावकरांना शुभेच्छा मी देते। मला सांगायला अभिमान वाटतो की आज मी जे उभी आहे हे सर्व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुळे मी उभी आहे। म्हणजे त्यांनी जो महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला होता, सावित्रीबाई फुले यांना पहिलं शिक्षणाचा अधिकार देऊन आम्हा महिलांना त्यांनी इथे आज हे प्लॅटफॉर्म दिला आहे की आम्ही महिला शिक्षण घेऊन इथे तुमच्या सर्वांच्या समोर आहोत। त्यामुळे मी त्यांना वंदन करते आणि त्यांचा नेहमी एक हे होतं की सर्व समाजाला एक समान हक्क ते देत होते। त्याच्याच इच्छेने आपण आज बघाल तर समाज सर्व एकत्र येऊन आपण हे साजरं केलेलं आहे। त्यामुळे सर्व जळगावकरांना महात्मा फुले जयंतीनिमित्त शुभेच्छा।